परिषद खेड याच्या वतीनं नगराध्यक्ष म्हणून आपल्या युतीचा फॉर्म भरण्यासाठी एकत्रित आलो आहोत आणि याचे प्रमुख आपले मंत्री महोदय कदम साहेब, सर्वच पदाधिकारी, उपनेते, मिसेस कदम मॅडम आणि आपण सर्व सहकारी कार्यकर्ते. खऱ्या अर्थानं आजचा जन्मदिन साहेब विजयाची नक्की चावल लागले किंवा विजय 100% होऊ शकतो ही खात्री सुद्धा मी माझ्या वतीनं आदरणीय मंत्री आमचे प्रदेश अध्यक्ष चव्हाण साहेब यांना मी नक्की पोहोचवतो. आपण सर्वजण एकजुटीनं आजचा फॉर्म भरतो. येणाऱ्या 3 तारखेला आपलाच विजय असणार आहे ही खात्री सुद्धा मनामध्ये बाळगून आपण एकत्र आलो आणि एकजूट येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या 5 वर्षामध्ये एकत्र राहून या शहराचा असो किंवा या तालुक्याचा विकास कशा पद्धतीने करता येईल याचा मार्ग एक विजयाच्या दिशेने आपण घेऊन जातो. त्यासाठी इथल्या सर्व सदस्य आता भरणारे इच्छुक नगरसेवक असतील जे फॉर्म भरतील त्यांनाही शुभेच्छा देतो. नगराध्यक्ष फॉर्म भरणाऱ्या मॅडमनाही शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय संविधानाचे प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब, शिवसेना नेते रामदास, भारतीय जनता पक्षाचे नेते रवींद्र चव्हाण साहेब या आजच्या अर्ज भरण्याच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री योगेंद्र कदम, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीजी मोरे, शिवसेनेचे उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण साहेब, किशोरभाई देसाई, जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, अण्णा कदम, तालुका प्रमुख सचिन दाढवे, तालुका प्रमुख ऋषिकेश मोरे, कुंदन सातपुते, व्यावसायिक म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले आपले विलासभाई घोटाला, मंगेशभाई घोटाला, कुंदन सातपुते, संजय घोटाला, सर्वच या ठिकाणी उपस्थित मान्यवर. आज खेड नगरपालिकेची निवडणूक अर्ज भरण्याचा आता दिवस आहे आणि खेड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांचं लक्ष लागत असताना संपूर्ण राज्यामध्ये युती व्हायला पाहिजे. परंतु रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संपूर्ण राज्याची पहिली युती होते आणि त्याचा युतीचा पहिला अर्ज हा खेड माता भरला जातो. आणि युतीच्या आपले सर्व सन्माननीय कार्यकर्ते युती आणि आपली सगळी उपस्थिती पाहिल्यानंतर आणि एकंदरीत संपूर्ण वातावरण पाहिल्यानंतर आपण 20+21 येणारे उमेदवार हे सगळे आपले महायुतीचे या ठिकाणी असतील असा विश्वास मला या ठिकाणी वाटतोय. आणि पुढच्या 15-20 दिवसात आपल्याला सगळ्यांना चांगलं काम करायचंय. एवढी सगळी उपस्थिती पाहिल्यानंतर उमेदवारांना शुभेच्छा देतो. जे काय त्या ठिकाणी ज्यांना तिकीटे मिळाली नाही त्यांनी सुद्धा पुढच्या काळामध्ये अधिक चांगले बऱ्याचशा जागा त्याच्यामध्ये आहेत. पुढे नाही कुठेतरी पक्षाचं, संघटनेचं, महायुतीचं अधिक सरकार आहे त्याच्यानं कुठून ना कुठेतरी प्रत्येकाची वर्णी त्याच्यामध्ये लागेल. कसं मला ऍडजस्ट करून आपल्याला करता येईल आणि म्हणून सगळ्यांनी 21 जागा जिंकून या शहराचा विकास करण्याच्या दृष्टीनं आपलं सगळ्यांचं योगदान या पुढच्या महिनाभराच्या काळामध्ये आपलं राहिलं पाहिजे. पुन्हा एकदा 2 तारखेला मतदान आहे, 3 तारखेला निकाल आहे आणि 5 तारखेला माझाच वाढदिवस तिथं गोळीबार मैदान आहे. आपण 21 तारखेला त्या ठिकाणी यावं असं निमंत्रण म्हणून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बराच वेळ झाला सगळे थांबलेले आहे, अधिक वेळ घेणार नाही, पण जरा एकदा आवाज आला पाहिजे, बरोबर की नाही? जोरपर्यंत आवाज येतोय का? एकदा जोरात घोषणा द्यायच्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, शिवसेना जिंदाबाद, महायुतीचा विजय असो. आता निवडून वाटते महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा, हिंदुलय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो. शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आपल्या शहराचे मार्गदर्शक सन्माननीय रामदास भाई, आज खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवाराचा महायुतीचे उमेदवार माधुताई त्यांचा उमेदवारी अर्ज नामनिर्देशन भरण्याकरिता उपस्थित शिवसेनेचे उपनेते, दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सन्माननीय संजय कदम साहेब, शिवसेनेचे उपनेते चव्हाण साहेब, भाजपचे जिल्हा प्रमुख मोरेजी, शिवसेनेचे भाजपचे उपस्थित सर्व मान्यवर, शिवसेने जिल्हा प्रमुख
शशीभाऊ असतील, महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि प्रतिनिधी आणि विशेषतः ज्या कार्यकर्त्यांच्या जोरावरती ही निवडणूक जिंकण्याचा आपण निश्चय केलेला आहे ते महायुतीचे सर्व कार्यकर्ते, उपस्थित सर्व बंधू भगिनी मातांनो, माफ करा सगळ्यांची नावं घेतली, वेळ वाचवतोय. आता आपल्याला रॅलीच्या माध्यमातून आपल्याला फॉर्म भरायचा आहे. मला वाटतं आज तो दिवस आलेला आहे. गेल्या 14 वर्षाचा वनवास 2011ला युतीचा म्हणजे शिवसेनेचा आणि एकत्र म्हणून आपण नगराध्यक्ष हा 2011ला तिथे जेव्हा 8 ते 11 बरोबर की नाही आपला नगराध्यक्ष होता, त्यानंतर 11 पासून ह्या वर्षापर्यंत आपला नगराध्यक्ष बसू शकणे हा 14 वर्षाचा वनवास आपण सगळ्यांनी आजच्या दिवसापासून निवडून काढायचा ह्या विषयावर आपल्याला उतरायचा. विशेषतः खेडमध्ये युती होणार की नाही होणार अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये होत आहेत. आणि मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचे देखील मनापासून आभार मानून मी काल देखील चिपळूणला बोललोय की महाराष्ट्रामध्ये युती होत असताना आपल्या खेडमध्ये देखील निर्विवाद युती व्हावी यासाठी रवींद्र चव्हाण साहेबांनी पुढाकार घेतला. मी त्यांचं देखील आजच्या व्यासपीठाच्या निमित्ताने आभार मानतो. ही युती होणं ही काळाची गरज होती. आज महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आहे, शिवसेना भाजप राष्ट्रवादी आपण एकत्र आहोत. अशा वेळेला खेड ह्या आपल्या दापोली मतदारसंघामध्ये राज्यमंत्रीपद असताना इथे जर का आपण युती करू शकलो नसतो करायची चुकीचा मेसेज संदेश गेला असतो. आणि म्हणून आपण मी त्याच वेळेला पुढाकार घेऊन सांगितलं की आपल्याला काही करून शेवटी लोकसभेच्या निवडणुका ह्या महायुतीमार्फत आपण जिंकल्या, विधानसभेच्या निवडणुका आपण महायुतीमार्फत जिंकल्या. आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. आता कार्यकर्त्यांना आपण एकामेकांमध्ये संघर्ष करायला लावू नये. आपण दोन पावलं आपण मागे देखील येऊ, परंतु 100% युती झाली पाहिजे. आज मला खरोखर आनंद होतो सांगताना की आज युती मार्फत आपण हा उमेदवारी अर्ज आपण करतोय. आणि माझा विश्वास आहे की ज्या वेळेला 3 तारखेला निकाल लागेल त्यावेळेला खेडचा नगराध्यक्ष हा युतीचाच निवडून येईल हा माझा ठाम विश्वास आहे. तर जनता ही विकासाला साथ देईल. मागच्या 15 वर्षामध्ये नगर परिषदेमध्ये काय घडलं मला त्यावरती बोलायचं नाहीये. थोडी जरा बंधनं पण आली आहेत आणि बोलण्यावरती. आता बंधनं राहतील की सुट्टी मला माहिती नाही, परंतु बंधनं सध्या तरी आता बोलताना आहेत. परंतु 15 वर्ष आपल्या खेड नगर परिषद मध्ये ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी ज्या काही चुकीच्या गोष्टी घडल्या आहेत त्या वेळेला आपण उघडकीस आणलेलं आहे. त्याबद्दल मला जास्त बोलायचं नाही. परंतु आपल्या खेड नगर परिषदचं नाव सामान्य रामदास भाईंनी संबंध भारतापर्यंत योगी डेंटल कॉलेज असेल किंवा खेडचा विकास करून संबंध भारतापर्यंत पोहोचवलेला आहे. या नावाला अजून उच्चांक गाठण्यासाठी आपण सर्वांनी ही निवडणूक अगदी प्रचार करत असताना आपण सर्वांनी ह्या विकासाच्या मार्फत आपण ही निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं. मला दुसरं काय म्हणायचं नाही. आरोप करणं हा माझा स्वभाव नाही, टीका करणं हा माझा स्वभाव नाही. परंतु कोणी अंगावरती आलं तर बाळासाहेबांनी सांगितलं अंगावरती आलं की शिंगावर घ्यायचं. त्याला देखील आपण अजिबात कमी पडणार नाही. आणि म्हणून येणारी ह्या सगळ्या निवडणुका मला कल्पना आहे की शेवटी अनेक जण इच्छुक आहेत. सगळ्यांना आपण तिकीट देऊ शकत नाही, परंतु सामान्य रामदास भाईंनी निर्णय घेत असताना देखील आपल्या सर्वांचा विचार 100% होईल. आज ज्याला आम्हाला न्याय देताना जसं संजय भाऊंनी सांगितलं की ज्या उमेदवारांना आम्हाला न्याय देता आला नाही 100% येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांना योग्य त्या ठिकाणी त्यांची वडील होऊन त्यांना देखील न्याय द्यायचं काम हे युतीच्या मार्फत केलं जाईल हा विश्वास आपल्याला इथे देतोय. अधिक वेळ घेत नाही. आपण केलेली विकास कामं हाच आपला प्रचार आहे. अजून आपल्याला कुठल्याही गोष्टी करायची गरज नाही. आपल्याला कुठल्याही अन्य प्रकारचा प्रचार करायची गरज नाही. विशेषतः इथली उपस्थिती बघता साधारणतः शहरामध्ये आपण असं म्हणतो की शहरामध्ये लोक काही रस्त्यावरती उतरत नाहीत, बाहेर पडत नाहीत, परंतु आजची इथली उपस्थिती बघता मला वाटतं येणाऱ्या निवडणुकीचा निकाल हा आजच लागून गेलेला आहे हा माझा विश्वास आहे. आपण सर्वांनी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्यामुळे आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. आज सुरुवात आहे. येणाऱ्या 2 तारखेला मतदान आहे. शेवटच्या क्षणापर्यंत आपण कुठल्याही पद्धतीचं गाफील न राहता आपण ही निवडणुकीमध्ये प्रचाराला आपण सामील व्हायचं. आणि शेवटी आज युती म्हणून आपली ही निवडणूक लढत असताना सगळ्या उमेदवारांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि जो आकडा संजय भाऊंनी तर सांगितलेला आपण जाहीरपणेच सांगितलेला आहे. मी अगदी जिल्ह्याच्या बैठकीमध्ये राज्याच्या बैठकीमध्ये देखील सांगितलं आहे की या वेळेला खेडमध्ये चमत्कार होईल. ज्यावेळेला रामदास भाई 20 वर्ष आंदोलन त्यावेळेला जसे 100% नगरसेवक हे युतीचे असायचे शिवसेनेचे असायचे तसं या निकालामध्ये ज्यावेळेला हा निकाल लागेल
त्यावेळेला 20 नगरसेवक आणि 21 आपले नगराध्यक्ष हे शिवसेनेचे आणि महायुतीचे असतील आणि भाजपचे आपले जे उमेदवार असतील संघटन लुटले तर माझा विश्वास आहे. अधिक वेळ घेत नाही. आपण सर्वांनी आज इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या सर्व उमेदवारांना आशीर्वाद दिला. आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. इथं थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.